छान अशी रेडी झाली आणि आता मी चालले शालीमारला. आता रक्षाबंधन येते, म्हटलं थोडेसे शॉपिंग तरी करू. आणि तिकडं राखी खूप छान भेटतील आणि तिकडे खूप गर्दी पण असेल. आता आपल्या इथं फेस्टिवल आले ना तर नाशिककर पहिले शालीमारला जातात. मी पण शालीमारलाच चालले. थोडं म्हटलं आपण बघू काही आवडलं वगैरे तर घेऊन टाकू. तिथं राख्या पण घ्यायच्या, थोडंफार शॉपिंग करू. चला मी तुम्हाला शालीमार दाखवते मग. हे मुंबई नाक्यावर हल्लीच झालेलं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आहे. हे कालिदास मंदिर, इथे खूप सारे असे नाटक होतात. इथेच आमची शाळेची गॅदरिंग व्हायची. फायनली आपण शालीमारला आलो. गाडी तिकडे पार्क केली. आता चाललो शॉपिंगला. चला दाखवते शालीमार. इथे एक पण गाडी स्लोच होत नव्हती, मग तो रस्ताच क्रॉस करता येत नव्हता. कसं तरी रस्ता क्रॉस केला आणि समोर दिसलं मला खूप सारे असे चप्पल, शूज. अरे यार किती छान आहे हे. इथे तर किती कलरफुल चप्पल आहे ना. असं वाटते सर्वच खरेदी करून घ्यावं म्हणून. किती कलरफुल आहे यार. हा दादा मला विचारत होता हा व्हिडिओ यूट्यूबवर चालतो का म्हणून. समोर गेले आणि 300ला 2 जीन्सची ऑफर चालू होती. जीन्सवाला दादाची तर आवाज नीट रेकॉर्ड नाही झाला, पण तिथे रक्षाबंधनची 300ला 2 जीन्सची ऑफर चालू होती. एकटे कडक कोण आणि वरतून गर्दी. मला खूप आवडलं, ते खूप कलरफुल होतं. इथे 100 ते 300 पर्यंत छान अशा हाराची ऑफर होती. इथे सर्व 30ला होतं, काही पण घ्या 30ला. मग असा चान्स मी सोडते का. मग मी हे घेतलं. उन्हामुळे खूप त्रास होता, पण तरी मी शॉपिंग काही सोडली नाही. इथे सेल चालू होता, मग मी पण गेले आतमध्ये बघायला. इथे आपण गाडी पार्क केली होती. झाली एकदाची शॉपिंग. तिथे खूपला पार्किंगमध्ये गाडी काढायला आली आणि मी नाही का वाल्यावेळी बहिणीक लाज वाटत होती नाही का. खूप लाज वाटत होती मला ब्लॉगिंग करताना. आणि मी कधी पब्लिकमध्ये साधा कॅमेरा पण वरती नाही केला आणि आता डायरेक्ट ब्लॉगिंग करत होती. तर कपडे घ्यायला गेले तर जीन्स वगैरे घेत होती मी. तर मी असाच व्हिडिओ काढला. तर ते म्हणतं तुम्ही स्नॅपचॅटमध्ये काढताय की व्हिडिओ काढताय. म्हटलं व्हिडिओ काढताय. म्हणे यूट्यूबवर टाकणार आहे का. म्हटलं हां. मग त्यांनी पॅन्ट वगैरे घेतली, म्हणे आमचा एक व्हिडिओ बनवा. त्यांनीच नाही का त्यांची जीन्स सांगितलं, जीन्स दाखवली त्यांनी, त्यांची प्राईस दाखवली, नाही का कोणती म्हणजे मटेरियल कसं आहे ना ते दाखवलं, तिची स्टाईल दाखवली. मी ना हे ना जेव्हा मी गाडी काढायला गेली ना पार्किंगमध्ये, मी तेव्हाच नाही का व्हिडिओ काढणार होती. तिथं खूप सारे माणसं होते. माझ्या बहिणी गाडी घेतली आणि थोडं पुढं येऊन नाही का मग तुम्ही मला सांगते. मग इथं बोलायला लागली की नाही, तर रस्त्यावर ना कोणी लक्ष देणार नाही एवढं. लोक सगळी चालत आहे ना गाडी घेऊन, एवढं कोणी लक्ष देणार नाही. मला असं मनात वाटलं नाही का. ते म्हणता व्हिडिओ काढ. म्हटलं एवढं हसवायला ना म्हटलं इथं माझ्या चॅनलला व्हिडिओला व्ह्यूज पण जात नाही, साठी सबस्क्रायबर वाढत नाही आहे. हा कुठं मला व्हिडिओ काढायला लावते. पण ठीक आहे, त्यांना सपोर्ट
त्यांच्या इथं ना शालीमारलाच ते शॉप आहे, बस स्टँडच्या समोरच. तर तिकडे जा, विजिट करा. आता सध्या रक्षाबंधनची ऑफर चालू आहे, 300ला 2, नंतर 500ला 2 होईल. बघा जाऊन, तुम्हाला आवडलं तर. चला तुम्ही आता घरी जायला जाते आहे, मी इथं थांबली आहे. एक तर भयानक ऊन आहे, मला मध्ये जायचंच नव्हतं, पण मला तुम्हाला सर्व शालीमार दाखवायचं होतं. तिथं मेकअपच्या वस्तू खूप होत्या, छान छान ड्रेस होते वगैरे वगैरे, म्हणून मी म्हटलं तुम्हाला दाखवते म्हणून. तर एवढ्या उन्हात मी गेलेच नसते. मी तर फक्त थोडीशी शॉपिंग, मी तर मेन ना जीन्स घ्यायला चालू होते इकडं, पण ना तिथले ड्रेस वगैरे बघून नाही का असं वाटतं की आपलं ना शॉपिंग करा खूप सारे. आणि तिथले घागरे जे होते लेहंगा एवढा छान होता ना, मला खूप घ्यायचं मन झालं नाही का. पण माझा सध्या खिस्साच खाली आहे. मी आता माझ्या फ्रेंडची गाडी घेऊन आले होते. रिक्षाला ना खूप भाडं लागतं नाही का, त्यापेक्षा पेट्रोल टाकून आलेलं बरं आहे. तर तिथे वाटतं स्वतःची गाडी पाहिजे, पण ठीक आहे, होईल कधीतरी. पैसे तर सेविंग केले होते, पण कसं घरी गरज आहे तर मग देत राहते. नाही का खूप लाजत राहते मी, म्हणजे एकदम ऑकवर्ड फील व्हायला लागतं मला. तर आता मी घरी जाते, घरी जाऊन बोलू. सर्व शॉपिंग करून मी आले घरी. खूप थकले आज मी. आभाळ आले, पाऊस पण सुरू झाला, टायमवर घरी आले. आता नाही का फेस्टिवलमुळे नाही का खूप ऑफर चालू असतात. तुम्ही नक्की जा, नाशिककरांनी तर गेलंच पाहिजे शालीमारला. कसं वाटलं सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.